78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार। सकाळी 7:30 ध्वजारोहण होईल। आज स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील 123हून अधिक विशेष पाहुणे उपस्थित राहणार। विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा समावेश। स्वातंत्र्य दिनानिमित्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले 115 खेळाडू लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार। त्यासोबतच आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पदक विजेत्यांची भेट घेणार। आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन ठाण्यामध्ये साजरा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मध्यरात्री 12 वाजता ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 8 वाजता वर्षा निवासस्थानी तर 9 वाजता मंत्रालयामध्ये ध्वजारोहण करणार। आज शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण। शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। नवी दिल्लीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदनाला आकर्षक विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनाचा दिल्लीमध्ये उत्साह। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरात उत्साहाचं वातावरण। जुनं संसद भवन म्हणजेच आत्ताच्या संविधान भवनालाही तिरंगी रोषणाई। स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पदकांची घोषणा। राज्यातील 17 पोलिसांना शौर्य पदक। उल्लेखनीय सेवेसाठी 3 पोलिसांना तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 39 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर। मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागाच्या वतीनं सत्कार समारंभ। स्वातंत्र्य सैनिक, शूरवीर आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार। सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजभवनाला आकर्षक रोषणाई। राजभवन तिरंग्यानं सजलं। मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय, विधान भवन आणि प्रशासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई। आज सकाळी 9:05 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झेंडावंदन होणार। मुंबईमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त नरिमन पॉइंटवरती एनसीसी कॅडेट्सकडून मानवी साखळी। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा। 700 ते 800 विद्यार्थ्यांचा सहभाग। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडारदरा धरण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। धरणाच्या दरवाजांना तिरंग्याची रोषणाई। पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसर सज्ज। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नांदेड येथील विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्पही तिरंगी रोषणाईनं सजला। नांदेडकरांनी रोषणाई बघण्यासाठी गर्दी केली। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक महानगरपालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई। दोन्ही इमारतींचीही खास दृश्य एबीपी माझावर। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधी समाजाच्या वतीनं बीडमध्ये मशाल रॅलीचं आयोजन। यावेळी सिंधी समाजातील पुरुष, महिला आणि लहान मुलं मशाल रॅलीमध्ये सहभागी। भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणावर तिरंग्याची लेझर विद्युत रोषणाई। आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांची गर्दी। विठ्ठल मंदिर, दर्शन मंडप आणि भक्त निवासाला तिरंगी रोषणाई। तिरंगी रंगामध्ये विठ्ठल मंदिर न्हाऊन निघालं। विठ्ठल मंदिराचं हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। कोल्हापूरच्या कागलमधील पाझर तलावामध्ये म्युझिकल फाउंटन शोचं सादरीकरण करण्यात आलं। देशभक्तीपर गाण्यांचं सादरीकरण पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली। स्वातंत्र्य दिनानिमित्त 13 ते 14 हजार बटनांचा वापर करून तिरंगा कुर्ता बनवला। सांगलीतील मिरजमधील इम्रान मालिदवाले या टेलरची कारागिरी। लातूरच्या अहमदपूरमध्ये 1121 फूट लांब ध्वज घेत तिरंगा रॅली। रॅलीमध्ये देशभक्तीपर घोषणांनी अहमदपूर दुमदुमलं। भिवंडीमध्ये आशा सेविकांची आरोग्य जनजागृती तिरंगा रॅली। शेकडो आशा सेविका रॅलीमध्ये सहभागी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वसई विरार शहर विद्युत रोषणाईनं उजळलं। पालिकेच्या नव्या मुख्य कार्यालयामध्ये ध्वजारोहण होणार। नांदेड जिल्ह्यातील 1,88,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित। विद्यार्थी अजूनही गणवेशाच्या प्रतीक्षेत, तर शासनाच्या एक राज्य एक गणवेश योजनेचा बोजवारा उडाल्याचं चित्र।
विद्यार्थ्यांवर गणवेशाविना स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची वेळ. काही ठिकाणी गणवेशच मिळाले नाहीत तर मिळालेले निकृष्ट दर्जाचे गणवेश. गणवेशाच्या कंत्राटदारावर कारवाईची मनसेकडून मागणी. गडचिरोलीमध्ये पोलीस दलातील 17 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस शौर्य पदक तर एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर. राज्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 2 महिन्याचे 3,000 रुपये काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले. भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर यायला सुरुवात. खात्यावर पैसे आलेल्या महिलांमध्ये आनंद तर उर्वरितांना अजूनही पैसे न आल्यानं हिरमोड. रक्षाबंधनापूर्वीच राज्यातील माता भगिनींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. राज्य सरकारनं दिलेला शब्द पूर्ण केला असल्याची प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर जालन्यातील महिलेनं मुख्यमंत्री आणि अर्जुन खोतकर यांचे आभार मानले. फोनवरून प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. नाशिकमधल्या लाभार्थी महिलांनी सरकारचे आभार मानले. यवतमाळमध्ये लाडक्या बहिणीच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये आर्थिक लूट. 150 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ लाभार्थ्यांनी काढला आणि यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. गणेशोत्सवासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठक. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि विविध गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित. मुंबईतील गणपती मंडळांना सरकारचा दिलासा. गणपती मंडळाकडून आता फक्त 100 रुपये भाडं आकारलं जाणार. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. गणेशोत्सव काळामध्ये रात्रभर लोकल सुरू राहतील यासाठी सरकार प्रयत्न करणार. 4 दिवस रात्री 12 पर्यंत स्पीकर लावण्याचीही परवानगी. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका तैनात करण्याचे निर्देश. मराठा आरक्षणावरील पूर्ण पीठापुढील सुनावणी 26 ऑगस्टपर्यंत तहकूब. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा सवाल कायम. राष्ट्रवादीचं कार्यालय मुंबईत, तिथूनच सगळं काही चालतं. रोहित पवारांच्या टीकेला धर्मराव बाबा अत्राम यांचं प्रत्युत्तर. गोंदिया विधानसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच. विधानसभेच्या या जागेवर राष्ट्रवादीसह भाजपचा दावा. हा मतदारसंघ प्रफुल्ल पटेलांचा असल्यानं या जागेकडे महाराष्ट्राचं लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.